प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. आता एवढ्या माणसाचं प्रेम एक झालं हो. याच्या योगानं. नमस्कार, मी गावचा गुरुजी. मित्रांनो, आज नागपंचमी आणि गावातील सण म्हणलं की गावातील आवरा काही वेगळाच असतो. सध्या शहरात हे सगळे सण आता फक्त कॅलेंडर पुरतेच उरलेत, पण आपल्या गावातील ही संस्कृती अजूनही तितक्याच उत्साहात जपली जाते. आव आव मात सरी, आव आव मात सरी, आम्हा पित्या दाखवून द्यावं, आम्हा पित्या दाखवून द्यावं. मित्रांनो, नागपंचमी निमित्त या सर्व महिला आणि माहेरी आलेल्या माझ्या भगिनी एकत्र येऊन हा पारंपरिक भुलई खेळ खेळतात. हातात हात घालून धरलेला हा फेर, तालावर गायल्या जाणाऱ्या या जुन्या ओव्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा हा मनमुराद आनंद, हाच खरा आपल्या मातीचा गोडवा आहे. झाले नाही आम्हा लग्न, झाले नाही. हे जे भुलई खेळालेत हे काय आहे? बर, ही प्रथा कशी आली हे सांगा. हा प्रथा हा कोणती? भुलई हा खेळायची. हा हा. भुलई खेळायची म्हणजे त्याच्या योगांतरी परमेश्वराचं ध्यान येईल, त्याची आठवण येईल. आणि शिराळ राजा होऊन गेलाय. हे जे हे ना, हे शिराळ म्हणतात की नाही, ते शिराळ राजा होऊन गेलाय परळीच्या कांतनगरी. तेव्हापासून चालत आलेली रूढी हे. सांगायचं तात्पर्य एकच, देवाचं नाम स्मरण घडते. एकत्र येतात, भेटीगाठी होतात प्रत्येकाच्या. प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. आता एवढ्या माणसाचं प्रेम एक झालं हो. याच्या योगानं. म्हणून असे सामुदायिक कार्यक्रम होत असतात. शिराळ राजाचे म्हणजे कसं, म्हणजे काय होतं उद्देश, म्हणजे ते राजा होता त्याच्यापासून आता ही प्रथा चालत आली, त्याच्यातून काय होतं. आता तुम्हाला ते कांतनगरीच कळणार. आम्हाला आताच्या घडीत सांगा ना काय. कांतनगरी म्हणजे परळीला म्हणतात. परळी वैजनाथ. परळी वैजनाथ शिराळ राजाचा वाडाच तिथे आहे. कुठे? परळी वैजनाथ. मूळ मग स्थान ते. त्या ठिकाणी शिराळ आणि चांगुना, शिराळ राजाची पत्नी चांगुना, हे दोन्ही भाविक भक्त होते त्यांच्या सख्खे सात्विक. मग त्याच्या पोटी किल्ल्या बाळ आला. किल्ल्या बाळ आल्यानंतर महादेवानं सत्व मागितले, बाळ भोजनाला दे. तेव्हा या शिराळ राजाने चांगुनाने महादेवाच्या याला अर्पण केला. बाळ कोण? किल्ल्या. पासून शिराळ प्रथा चालू झाली. बरोबर आहे सर. खेळ झाल्यानंतर गावातील सर्व भजनी मंडळ एकत्र येतं आणि टाळ मृदंगाच्या गजरात भजनांच्या सुरामध्ये या भुलईला वाजत गाजत नदीकडे किंवा विहिरीकडे घेऊन जातात. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. भुलईला वाजत गाजत घेऊन गेल्यानंतर रीतिरिवाजानुसार विहिरीत तिचं विसर्जन केलं गेलं. गावातला हा जिवंतपणा
आणि सर्वांची ही एकत्र येण्याची भावना बघून खरंच मन प्रसन्न झालं. तुमच्या गावातही नागपंचमीला असा भुलईचा खेळ आणि विसर्जन होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग शिकत राहू, प्रयत्न करत राहू आणि गावातूनच प्रेरणा देत राहू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.